क्यू पॉईंटला जायचं. कोणत्या पॉईंटला जायचं? क्यू पॉईंटला जायचं. मी असं केलं, या ओ पॉईंट पासून स्टार्ट केले. मी 10 मीटर असा गेलो पी कडे आणि नंतर 5 मीटर असा गेलो. तुम्ही कुठे पोहोचायलो? क्यू पॉईंटला. ओके, म्हणजे मी 10 मीटर कुणीकडे गेलो? इकडे कोणती दिशा आहे? ईस्ट. ईस्ट कडे गेलो आणि नंतर 5 मीटर कुठे? नॉर्थ कडे गेलो. तर मी कुठे पोहोचतोय? या क्यू पॉइंटला. म्हणजे हा ओपी बार हा वेक्टर म्हणजे कोणता वेक्टर? पी बार. ओपी बार वेक्टर म्हणजे कोणता वेक्टर? पी बार. आणि पी क्यू बार हा वेक्टर म्हणजे कोणता वेक्टर? आपला क्यू बार. दोन्ही इन ऑर्डर आहेत, यांच्यापासून मिळणारा रिझल्टंट हा. मला काय सांगायचं माहितीये का? मी 10 मीटर ईस्ट कडे गेलोय आणि 5 मीटर नॉर्थ कडे गेलोय. तर मी कोणत्या पॉइंटला पोहोचतोय? क्यू पॉइंटला. ठीक आहे. म्हणजे आणि हा असेल त्या दोघांचा रिझल्टंट. हे दोन इन ऑर्डर वेक्टर आहेत ट्रायंगलनुसार. हे दोन या दोघांचा हा काय असेल? रिझल्टंट वेक्टर. म्हणजे पी बार प्लस क्यू बार म्हणजेच काय असेल? ओ क्यू बार. हा असेल त्या दोघांचा रिझल्ट. म्हणजे हे दोन वेक्टर मिळून जे इफेक्ट तयार करतायत तोच इफेक्ट हा सिंगल वेक्टर तयार करतो. ओके. मी 10 मीटर ईस्ट कडे गेलो, नंतर 5 मीटर नॉर्थ कडे गेलो. मी कोणत्या पॉइंटला पोहोचतोय? क्यू पॉइंटला. तसंच मी जर 5 मीटर नॉर्थ कडे गेलो अगोदर, कुणीकडे? नॉर्थ कडे, आणि नंतर 10 मीटर ईस्ट कडे गेलो तर कुठे पोहोचेल? क्यू पॉइंटलाच. म्हणजे मी अगोदर काय केलं होतं? पी बार प्लस क्यू बार केलं होतं. कोणत्या पॉइंटला पोहोचलो मी? क्यू पॉइंटला. आता मी अगोदर काय करतो? हे क्यू आहे आणि हे काय? पी आहे. ओके, हे दोन वेक्टर इन ऑर्डर आहेत. अगोदर 10 मीटर ईस्ट कडे गेलो, नंतर 5 मीटर मी नॉर्थ कडे गेलो. तर मी कोणत्या पॉइंटला पोहोचलोय? क्यू पॉइंटला. म्हणजे पी बार प्लस क्यू बार प्रोड्यूस इफेक्ट अँड मॅन रिचेस ॲट पॉइंट क्यू. तो व्यक्ती कोणत्या पॉइंटला पोहोचलाय? क्यू पॉइंटला पोहोचला. त्याऐवजी मी आता काय केले? 5 मीटर मी नॉर्थ कडे गेलो, नंतर 10 मीटर मी ईस्ट कडे गेलो. तर कुठे पोहोचेल? तिथेच पोहोचेल ना. तर क्यू बार प्लस पी बार प्रोड्यूस सेम रिझल्ट. तो पण तोच इफेक्ट तयार करतोय जे पी बार प्लस क्यू बार तयार करतोय. तसाच इफेक्ट हे क्यू बार प्लस पी बार तयार करतो. ओके, कोणत्या पॉइंटला पोहोचतोय मी? क्यू पॉइंट. म्हणजे पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण? क्यू बार प्लस पी बार. ओके. तर या प्रॉपर्टीला कोणती प्रॉपर्टी म्हणतात? कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ओके. आपल्याला ही प्रॉपर्टी आता प्रूफ करायची बाय युजिंग ट्रायंगल लॉ. ठीक आहे. सो समजले? प्रॉपर्टी समजली? प्रॉपर्टी समजली का? प्लीज सांगा एकदा. प्रॉपर्टी समजली का? प्रॉपर्टी काय माहिती आहे का? पी बार प्लस क्यू बार इक्वल्स टू क्यू बार प्लस पी बार. आता पी बार म्हणजे हे डिस्प्लेसमेंट झाले कुणीकडे? ईस्ट कडे, आणि क्यू बार म्हणजे डिस्प्लेसमेंट झाले नॉर्थ कडे. मी अगोदर ईस्ट कडे गेलो 10 मीटर, नंतर 5 मीटर नॉर्थ कडे गेलो, तर कुठे पोहोचतो? क्यू पॉइंटला. त्याऐवजी मी ओ पॉइंट पासून 5 मीटर नॉर्थ कडे गेलो, नंतर 10 मीटर ईस्ट कडे गेलो, तर कुठे पोहोचेल? त्याच पॉइंटला. म्हणजे इफेक्ट सेमच राहणार आहे. तुम्ही असं जा किंवा असं जा. तुम्ही या मार्गाने गेलात काय आणि असं गेलात काय, कुठे चाललात? क्यू पॉइंटला. इफेक्ट विल बी द सेम. And this property is called commutative property of vector addition. This is property is called commutative property of vector addition. Okay? तर समजली ही प्रॉपर्टी. प्रॉपर्टी समजली का? सांगा. त्याचं प्रूफ आपण पुढे पाहणार. ठीक आहे. चला, तर प्रॉपर्टी पुढे आपण डिस्कस करू. प्रूफ आपण पाहू द्यायचं. प्रूफ पाहण्यासाठी आपण काय करू? एक ट्रायंगल लॉचा यूज करणार. आपण कन्सिडर करू दोन वेक्टर आहेत, पी बार अँड क्यू बार.
these are two vectors which are in order. हे कसे ऑर्डर मध्ये आहेत. ठीक आहे. तर ऑर्डर मध्ये आहेत तर ट्रायंगल लॉ नुसार यांची जी थर्ड साइड असेल ती असेल यांचा दोघांचा रिझल्टंट p बार प्लस q बार. लक्ष द्या. ए बी सी ए बी वेक्टर म्हणजेच कोणता वेक्टर p बार वेक्टर आणि बी सी वेक्टर म्हणजेच कोणता वेक्टर q बार वेक्टर. हे दोन्ही वेक्टर इन ऑर्डर आहेत. बरोबर आहे. याचा टर्मिनल पॉइंट हा दुसऱ्याचा काय आहे स्टार्टिंग पॉइंट आहे. हे दोन वेक्टर इन ऑर्डर वेक्टर आहेत. ओके. तर या दोघांची बेरीज p बार प्लस q बार या दोघांची बेरीज ही कशाच्या बरोबर असेल तिसऱ्या साइडच्या बरोबर असेल. ही असेल r बार. त्याला इक्वेशन नंबर 1 लावू. आता मी इथे एक पॉइंट घेतो. या वेक्टरला एक पॅरलल वेक्टर इथे घेतो मी ए बी सी डी म्हणू आपण. डी पॉइंट. तर हा वेक्टर क्यू वेक्टर आहे तर हा वेक्टर पण क्यू बार असेल. का? कारण की याची डायरेक्शन आणि याची डायरेक्शन सेम आहे. याची लांबी आणि याची लांबी पण सेम आहे म्हणजे दोन्ही वेक्टर इक्वल वेक्टर आहे. ओके. ठीक आहे. आणि हा वेक्टर आणि हा वेक्टर हा पण इक्वल वेक्टर आहे म्हणजे हा p बार असेल तर हा पण काय असेल p बार. ठीक आहे. चला एक मिनिट आपण त्याला व्यवस्थित प्रूफ करू. ओके. चला चला आता त्याला प्रूफ करू. काय? कन्सिडर ट्रायंगल. ट्रायंगल लॉनुसार कन्सिडर ट्रायंगल. कोणता ट्रायंगल? ए बी सी. ए बी सी. अप्लाय ट्रायंगल लॉ. अप्लाय किंवा अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ. डिंग टू ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ नुसार काय असेल तर एबीसी मध्ये हा जो पहिला वेक्टर आहे p बार याचा टर्मिनल पॉइंट हा दुसऱ्या वेक्टरचा काय आहे स्टार्टिंग पॉइंट. म्हणजे p बार आणि q बार हे दोन वेक्टर कसे आहेत इन ऑर्डर आहेत. आणि ट्रायंगल लॉ नुसार जे दोन वेक्टर इन ऑर्डर आहेत त्या दोघांची बेरीज ही कशाच्या बरोबर असते त्या ट्रायंगलच्या तिसऱ्या साइडच्या बरोबर असते. म्हणजे आपण खाली लिहू शकतो काय ए बी बार प्लस बी सी बार इक्वल्स टू ए सी बार. ए बी बार म्हणजे कोणता वेक्टर p बार आणि बी सी बार म्हणजे कोणता वेक्टर q बार आणि ए सी बार म्हणजे कोणता वेक्टर या दोघांचा रिझल्टंट. हे दोन वेक्टर मिळून जो इफेक्ट तयार करताय तोच इफेक्ट हा सिंगल वेक्टर तयार करतोय ना. म्हणून आपण म्हणू शकतो एसी ला p बार प्लस q बार. एसी ला काय म्हणू शकतो आपण p बार प्लस q बार. नाउ कन्सिडर अनदर ट्रायंगल. अनदर ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आता घेऊ? ए बी सी. ए बी सी. ए बी सी हा ट्रायंगल. त्याच्यामध्ये हा एडी वेक्टर जो आहे तो बीसी वेक्टरच्या कसा आहे इक्वल आहे. एडी वेक्टर इज इक्वल टू बीसी बार. त्याची डायरेक्शन सेम आहे. याची लेंथ सेम आहे. दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे. मग हा बीसी बार क्यू बार असेल तर एडी बार पण कोणता असेल क्यू बार. म्हणजे काय म्हणू शकतो आपण क्यू बार. तसंच डीसी अँड एबी डीसी बार अँड एबी बार हे पण कोणते वेक्टर आहेत इक्वल वेक्टर. त्याची डायरेक्शन सेम आहे लेंथ सेम आहे. मग हा एबी कशाला दाखवला आपण p बार दाखवतोय. डीसी बार पण कशाला दाखवणार आपण p. हे दाखवणार. तर याला आपण ट्रायंगल लॉ अप्लाय करतो अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ. याला इक्वेशन नंबर 1 नाव दिले. बरोबर आहे. ठीक आहे. चला अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ. अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन काय आहे? जे दोन वेक्टर इन ऑर्डर आहेत एडीसी चे त्यांची बेरीज ही तिसऱ्याच्या बरोबर असेल. मग याच्या दोन वेक्टर म्हणजे एडी प्लस डीसी
AD बार प्लस DC बार इक्वल्स टू AC बार. ओके, AD म्हणजेच काय? Q बार. AD equal to BC equals to Q bar and DC equals to AB म्हणजेच P bar प्लस DC ची व्हॅल्यू काय? P bar आणि हे AC म्हणजेच काय? आपला रिझल्टंट. याला इक्वेशन म्हणतो. म्हणजे P bar प्लस Q bar हा रिझल्टंट आणि Q bar प्लस P bar याचा रिझल्टंट. दोघांचा रिझल्टंट सेम आहे ना? AC दोघांचा रिझल्टंट सारखा आहे. यांची लेफ्ट हँड साइड फ्रॉम इक्वेशन 2 1 and 2 1 आणि 2 या दोघांची लेफ्ट हँड साइड कशी आहे? उजवी बाजू लेफ्ट हँड साइड सॉरी राइट हँड साइड कशी आहे? उजवी बाजू कशी आहे? सेम आहे. तर लेफ्ट हँड साइड आपल्याला काय करता येतील? इक्वेट करता येईल. राइट हँड साइड सारखे आहे. ओके, तर लेफ्ट हँड साइड आपण इक्वेट करू शकतो. P बार प्लस Q बार equals to Q bar plus P bar. This is the proof. This is the proof of commutative property of vector addition. म्हणजे आपण P bar plus Q bar केलं काय आणि Q bar plus P bar केलं काय, यामध्ये रिझल्टंट मध्ये कसलाही फरक पडणार नाही. रिझल्टंट विल बी द सेम. मला C पॉइंटला पोहोचायचंय तर मी A पासून B कडे गेलो, B पासून C कडे गेलो का, किंवा A पासून D कडे गेलो आणि D पासून C कडे गेलो का, result will not be changed, effect will not be changed. या प्रॉपर्टीला कोणती प्रॉपर्टी म्हणतो आपण? कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ वेक्टर ॲडिशन. ओके, समजली प्रॉपर्टी? हे प्रूफ समजले का? हे प्रूफ समजले का? आपण इथे लिहू शकतो या ABC त्याला ट्रायंगलला अप्लाय केलाय. याची बेरीज आणि याची बेरीज कशाच्या बरोबर असेल? AC च्या बरोबर असेल. म्हणून आपण लिहू शकतो की Q बार प्लस P बार, P बार प्लस Q बार, Q बार प्लस P बार. ठीक आहे, तर दोघांचा रिझल्टंट हा कसा आहे? सेम आहे. तर लेफ्ट हँड राइट हँड साइड सेम आहे, तर लेफ्ट हँड साइड पण कशा राहतील? सेम राहतील. P बार प्लस Q बार इक्वल्स टू Q बार प्लस P बार. समजले? समजले का? ठीक आहे. आकाश रिपीट. पुढे आणखी कोणाला काय अडचण आहे का सांगा. नाही समजले का? विना काळे समजले का? समजलं असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. चल मी आकाशसाठी एकदा रिपीट करतो. आकाश काय माहिती का, वेक्टरची बेरीज आपण अशी केली का, P बार प्लस Q बार केलं काय, Q बार प्लस P बार केलं काय, तर त्याच्यामुळं जो इफेक्ट आहे ना तो बदलणार नसतो. मी आता एक उदाहरण देऊन सांगितलं तुला. मी समजा या रूम मध्ये मी 10 मीटर असा इकडे गेलो. आता माझ्या इकडं ईस्ट आहे, पूर्व दिशा आहे. मी 10 मीटर ईस्टकडे गेलो आणि पुन्हा 3 मीटर खाली दक्षिणकडे गेलो, साऊथकडे गेलो. इकडे माझ्या समोर साऊथ आहे, तर मी साऊथकडे गेलो. तर मी एका पॉईंटला पोहोचेल. बरोबर आहे? या पॉईंटपासून बरं का. त्याऐवजी मी 10 मीटर साऊथकडे गेलो, नंतर मी किती बोलला, 10 मीटर ईस्ट आणि 3 मीटर साऊथकडे गेलो. बरोबर आहे? ठीक आहे, तर मी एका पॉईंटला पोहोचेल. त्याऐवजी मी 3 मीटर साऊथकडे गेलो आणि 10 मीटर ईस्टकडे गेलो, तर कुठं पोहोचेल? त्याच पॉईंटला पोहोचेल. म्हणजे आपण वेक्टरची बेरीज P बार प्लस Q बार केली काय, किंवा Q बार प्लस P बार केली काय, रिझल्टंट विल नॉट बी चेंज. रिझल्टंट बदलणार नाही. रिझल्टंट विल बी द सेम. AC रिझल्टंट आहे इथं आणि इथं पण AC बार हा रिझल्टंट आहे. इफेक्ट बदलणार नाही, रिझल्टंट बदलणार नाही. ठीक आहे, रिझल्टंट तोच असेल. समजले आकाश? आकाशाचा मी अर्थ सांगितलाय तुला कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीचा. आता प्रॉपर्टीचं हे प्रूफ समजले का तुला? मला सांग, हे प्रूफ समजले का? ट्रायंगलचं ऍप्लिकेशन केलं वाक्य आहे, तुला ट्रायंगलला पार्ट पाहिजे. प्रूफ समजले का?
बळच हो म्हणू नको, नसेल समजलं तर नाहीच म्हण. मी म्हटलं पुन्हा एकदा सांगतो, पण असं बळच नाही बोलायचं. ठीक. मग नेक्स्ट प्रॉपर्टी घ्यायची. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी समजली तुम्हाला? ओके, चला त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या का प्लीज. एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉपर्टी पाहू. घेतलाय का? चल नेक्स्ट वी आर मूविंग टुवर्ड्स द नेक्स्ट प्रॉपर्टी विच इज असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ही थोडीशी आपल्याला जास्त वेळ लागेल प्रूफ करायला. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ही झाली कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. दुसरी आहे नेक्स्ट प्रॉपर्टी आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे, ओके. ही असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय सांगते? असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ वेक्टर ॲडिशन. तुम्ही प्रॉपर्टी सांगतो डायरेक्ट ए बार प्लस बी बार किंवा पी बार प्लस क्यू बार प्लस आर बार किंवा ए बार प्लस बी बार आहे. चला, ए बार प्लस बी बार ब्रॅकेटमध्ये प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. ही आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ही आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ वेक्टर ॲडिशन. बघा, पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए बार प्लस बी बार आहे आणि सी बार ब्रॅकेटच्या बाहेर आहे. हे बरोबर असतं. कशाच्या? ए बार प्लस इन ब्रॅकेट बी बार प्लस सी बार. इथे बी बार आणि सी बार ब्रॅकेटमध्ये, इथे ए बार आणि बी बार ब्रॅकेटमध्ये, इथे सी ब्रॅकेटच्या बाहेर, इथे ए ब्रॅकेटच्या बाहेर. तर हे इक्वल असतं. हे आपल्याला प्रूफ करायचं. ओके, याला प्रूफ करू आपण. याला प्रूफ कसं करणार आपण? तर आपण कन्सिडर करू थ्री वेक्टर्स. थ्री वेक्टर्स आर गिवन इन ऑर्डर. कन्सिडर थ्री वेक्टर्स taken in order. हा एक वेक्टर ए बार, हा वेक्टर बी बार आणि हा वेक्टर सी बार. हे तिन्ही वेक्टर कसे इन ऑर्डर आहे. डायग्राम थोडी मोठी काढायची का? ठीक आहे, मोठी करू आपण. चला, हा वेक्टर ए बार, हा वेक्टर बी बार आणि हा वेक्टर काय आहे? सी बार. ठीक आहे, हे तिन्ही वेक्टर इन ऑर्डर आहेत. इन ऑर्डर म्हणजे काय? तर पहिल्याचा टर्मिनल पॉइंट, पहिल्या वेक्टरचा टर्मिनल पॉइंट हा दुसऱ्याचा काय असणं गरजेचं आहे? स्टार्टिंग पॉइंट असणं गरजेचं आहे. दुसऱ्याचा टर्मिनल पॉइंट हा तिसऱ्याचा काय असणं गरजेचं आहे? स्टार्टिंग पॉइंट असणं गरजेचं आहे. हे तिन्ही वेक्टर्स कसे आहेत? इन ऑर्डर आहेत. ओके, आपण काय केलं? कन्सिडर थ्री वेक्टर्स ए बार taken in order A bar, B bar and C bar as shown in figure. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हे तिन्ही वेक्टर्स घेतलेत. ए बार, बी बार आणि सी बार. ठीक आहे, आता आपल्याला ही प्रॉपर्टी प्रूफ करायची. काय प्रॉपर्टी? इन ब्रॅकेट ए बार प्लस बी बार प्लस सी बार इक्वल्स टू ए बार प्लस इन ब्रॅकेट बी बार प्लस सी बार. तर ही प्रॉपर्टी प्रूफ करण्यासाठी आपण काय करू? काही ऍडजस्टमेंट करू, काही जॉईन रचना कन्स्ट्रक्शन करू. कन्स्ट्रक्शन काय करणार आपण? जॉईन भूमिती शिकलात ना तुम्ही, त्यानुसार कन्स्ट्रक्शन रचना करणार. काय? जॉईन दिस पॉइंट. त्याला आपण नाव देऊ पी क्यू आर एस. काय आपण काय जॉईन करणार? जॉईन पी क्यू पी आर, सॉरी जॉईन पी आर. कन्स्ट्रक्शन काय करणार आपण? जॉईन
पी आर ला जॉईन करून घेतलं ते एक ट्रायंगल तयार झालं इथं पी क्यू आर. ओके, हे डॉटेड लाईन दाखवतो वाटलंच मी. ओके, जॉईन करून घेतलं आपण. नेक्स्ट काय जॉईन करून घेणार आपण क्यू एस आर क्यू एस. ओके, जॉईन पी आर अँड क्यू एस. दोन पॉइंट्स आपण जोडून घेतले पी आर अँड क्यू एस. आपल्याला ही प्रॉपर्टी प्रूफ करायची. तर कशी प्रूफ करणार आपण? ठीक आहे, लक्ष द्या. आपण ट्रायंगल कन्सिडर करू. सुरुवातीला पी क्यू आर कन्सिडर ट्रायंगल पी क्यू आर. ओके, याच्यामध्ये हे जे पी क्यू जे आहे ना किंवा हा ए बार वेक्टर आणि बी बार वेक्टर हे दोन वेक्टर कसे आहेत? इन ऑर्डर आहे. बरोबर आहे. या ए बारचा टर्मिनल पॉइंट हा बी बारचा स्टार्टिंग पॉइंट आहे. या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल? त्या थर्ड साइडच्या बरोबर असेल. म्हणजे कोणती पी आर साइड ते असेल त्या दोघांचा रिझल्ट. ठीक आहे, मग आपण इथे लिहू शकतो अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ. अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ. काय ट्रायंगल लॉ नुसार? पी क्यू बार प्लस क्यू आर बार इक्वल्स टू पी आर बार. म्हणजे ए बार प्लस बी बार इक्वल्स टू पी आर बार. ए बार प्लस बी बार इक्वल्स टू ए आर बार. म्हणजे आपल्याला जेव्हा कशाची व्हॅल्यू मिळाली? ए आर बारची व्हॅल्यू मिळाली. ए आर बारची व्हॅल्यू काय आली? ए बार प्लस बी बार. ठीक आहे, ए आर बारची व्हॅल्यू मिळाली ए बार प्लस बी बार. आता कन्सिडर करा ट्रायंगल. कन्सिडर ट्रायंगल. ट्रायंगल नेक्स्ट ट्रायंगल कोणता घ्यायचा? पी आर एस. कोणता ट्रायंगल घ्यायचा? पी आर एस. पी आर एस ट्रायंगल घेतलाय. मग हा पी आर आणि आर एस हे दोन वेक्टर कसे आहेत? इन ऑर्डर. बघा लक्षात द्या. पी आर वेक्टर पी पासून स्टार्ट होते, कुठे टर्मिनेट होतो? या आर ला. आणि आर एस वेक्टर तिथूनच स्टार्ट होणार आर पॉइंट पासून. म्हणजे पी आर आणि आर एस हे दोन वेक्टर इन ऑर्डर आहेत. या दोन वेक्टरची बेरीज इथं कोणता लॉ अप्लाय करू शकतो आपण? ट्रायंगल लॉ. या दोन वेक्टरची बेरीज कशाच्या बरोबर असेल? तिसऱ्या साइडच्या बरोबर असेल. तिसरी साइड कोणती आहे इथं? पी एस. इथे आपण अप्लाय करू ट्रायंगल लॉ. काय आहे? पी आर बार प्लस आर एस बार या दोन वेक्टरची बेरीज कशाच्या बरोबर असेल? तिसरी साइड. तिसरी साइड कोणती आहे? पी एस. ओके, याला इक्वेशन नंबर 2 नाव. तर याला इक्वेशन नंबर 2 पुढे देऊ. मग पी आर ची व्हॅल्यू किती आली आपली? ए बार प्लस बी बार. इक्वेशन 1 मध्ये दिली आपण. सॉरी, ए आर इथं पी आर आहे. हे ए आर म्हणून चुकून पी आर. या पी आर ची व्हॅल्यू किती आली आपली? ए बार प्लस बी बार. इथं ठेवून द्या इन ब्रॅकेट ए बार प्लस बी बार प्लस आर एस म्हणजे कोणता वेक्टर? आपला वेक्टर सी बार इक्वल्स टू काय येते आपल्याला? पी एस बार. याला इक्वेशन नंबर 2 नाव. आणि इक्वेशन नंबर 2 लक्ष द्या. आता आपण एक साइड प्रूफ केली, एक साइड काढली आपण. ए बार प्लस इन ब्रॅकेट ए बार प्लस बी बार प्लस सी बार इक्वल्स टू पी एस बार इक्वल्स टू पी एस बार. हे प्रूफ केले. आता नेक्स्ट साइड आपल्याला काढायची. त्यासाठी आपण कन्सिडर करू कोणता ट्रायंगल माहिती आहे का? क्यू आर एस. क्यू आर एस ट्रायंगल कन्सिडर. ठीक आहे, तर कन्सिडर ट्रायंगल क्यू आर एस. क्यू आर एस हा जो वेक्टर बी बार आहे याचा टर्मिनल पॉइंट हा सी बारचा काय स्टार्टिंग पॉइंट. म्हणजे बी बार आणि सी बार इन ऑर्डर आहे. तिथंच लिहिले आपण. कन्सिडर 3 वेक्टर्स विच आर इन ऑर्डर. ए बी सी आर इन ऑर्डर. तर बी बार आणि सी बार हे इन ऑर्डर आहे. या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल? या क्यू एस च्या बरोबर असेल. ठीक आहे, अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ. अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन काय?
क्यू आर प्लस आर एस इक्वल्स टू क्यू एस. तर क्यू आर म्हणजेच काय आपला कोणता वेक्टर बी बार प्लस आर एस म्हणजे कोणता वेक्टर सी बार. या दोन वेक्टरची बेरीज कशाच्या बरोबर असेल तिसरी साइड कोणती यायची क्यू एस बार. ओके, तर याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. म्हणजे आपल्याला क्यू एस ची व्हॅल्यू मिळाली. क्यू एस ची व्हॅल्यू काय आली बी बार प्लस सी बार. क्यू एस ची व्हॅल्यू काय आली बी बार प्लस सी बार. आता नेक्स्ट ट्रायंगल कन्सिडर करू. कन्सिडर ट्रायंगल कोणता ट्रायंगल आता घ्यायचा आहे पी क्यू एस हा ट्रायंगल. तर हा पी क्यू वेक्टरचा टर्मिनल पॉइंट हा या क्यू एस वेक्टरचा काय आहे स्टार्टिंग पॉइंट. म्हणजे पी क्यू आणि क्यू एस ही इन ऑर्डर आहे. या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल राहिलेली साईड कोणत्या पी एस च्या बरोबर असेल. राहिलेली साईड कोणती आहे पी एस. पी क्यू एस हा ट्रायंगल घेतलाय. पी क्यू आणि क्यू एस हे दोन वेक्टर इन ऑर्डर आहेत. या दोघांची बेरीज या तिसऱ्या साईडच्या बरोबर असेल. तर पी क्यू अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन पी क्यू प्लस क्यू एस पी क्यू बार प्लस क्यू एस बार इक्वल्स टू पी एस बार. मग पी क्यू किती आलं आपलं पी क्यू काय आहे ए बार. पी क्यू आहे ए बार प्लस क्यू एस ची व्हॅल्यू काय आली ही इक्वेशन सॉरी याला 3 नाव द्या. इक्वेशन 3 वरून क्यू एस ची व्हॅल्यू काय आली बी बार प्लस सी बार. कौसामध्ये बी बार प्लस सी बार आणि इक्वल्स टू काय पी एस बार. याला इक्वेशन नंबर 4 नाव द्या. आता इक्वेशन 2 पहा. त्याची लेफ्ट हँड साइड काय पी एस बार आणि इक्वेशन नंबर 4 पहा. त्याची लेफ्ट हँड साइड काय पी एस बार. इक्वेशन 2 आणि 4 या दोघांची लेफ्ट हँड साइड सारखी आहे ना. सर राइट हँड साइड सारखी आहे. इक्वेशन 2 आणि 4 या दोघांची राइट हँड साइड सारखी आहे. तर लेफ्ट हँड साइड आपण काय करू शकतो इक्वेट करू शकतो. मग इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साइड काय ए बार प्लस बी बार इन ब्रॅकेट ए बार प्लस बी बार प्लस सी बार इक्वल्स टू 4 ची लेफ्ट हँड साइड काय ए बार प्लस बी बार प्लस सी बार. हे बघा हेच द प्रूफ. दिस इज द असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. हे प्रूफ केलं आपण असोसिएटिव्ह प्रॉपर्टीज. इक्वेशन 2 आणि 4 ची लेफ्ट हँड साइड सारखी आहे. सॉरी राइट हँड साइड सारखी आहे. तर त्या दोघांची लेफ्ट हँड साइड आपण इक्वेट केली. ओके, तर असोसिएटिव्ह प्रॉपर्टी दिस इज द प्रूफ ऑफ असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ वेक्टर एडिशन. हे समजले प्रूफ समजले का. डायग्राम कडे व्यवस्थित पहा. डायग्राम वरूनच सगळे मी डायग्राम वरूनच सांगतो. कोणाला काही अडचण असेल तर सांगत चला. समजले असोसिएटिव्ह प्रॉपर्टीचं प्रूफ. एकवीस मुलं आहेत. दोघं तिघ जण मेसेज करतात. सुदर्शन, आदित्य, अमोल, कसलीही अडचण असेल तर विचारत चला बरं का. सध्या भीमाशंकर समजले. ठीक आहे. सो दिस इज द प्रूफ ऑफ असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. दोन्ही प्रूफ झालेत आपले. दोन प्रॉपर्टी आपण पाहिल्या. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ वेक्टर ॲडिशन आणि असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ वेक्टर ॲडिशन. तुम्हाला त्याचं दोघांचं एक प्रूफ इथं मी करून दाखवलं. ठीक आहे. ठीक आहे. RSP
म्हणजे